नमस्कार. गप्पा चालल्या होत्या आणि एका बिझनेसमन असलेल्या मित्रांनी एक प्रश्न विचारला की सुखी कसं राहता येईल. गमतीत त्याला उत्तर दिलं. म्हटलं सुखी कसं राहता येईल त्यापेक्षा कमीत कमी आपण दुःखी कसे होऊ शकतो याच्यावर जर विचार केला ना तर ते सुख सापडायला सुरुवात होते. म्हटलं म्हणजे उदाहरण बघितलं तर दोन गोष्टीवरती आपण जर नीट लक्ष दिलं तर आपल्याही लक्षात येईल की ह्या दोन गोष्टीवर आपण शांतपणे बसून जर नीट मनन केलं, चिंतन केलं, अभ्यास केला तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतील. कुठल्या दोन गोष्टी आहेत? एकतर आपल्या गरजा, आपल्या इच्छा किती आहेत हे नीट स्वतः समजून घेणं ही पहिली गोष्ट. आणि दुसरी जी गोष्ट आहे की आपल्या अवतीभोवती कुटुंबात जी माणसं आहेत त्या माणसांचे स्वभाव समजून घेण्याची कला आपल्याला शिकायला पाहिजे आहे. कारण प्रत्येकजण आपापल्या स्वभावाप्रमाणे वागतोय. असं नाही होत की पटकन कोणीतरी बदलला आहे, कोणीतरी लगेच मी सांगितलं, कोणीतरी सांगितलं, काहीतरी वाचलं आणि त्याचे चमत्कार झाला आणि तो बदल झाला. इतक्या सहज शक्य नाही आहे. हा जो माणूस त्याच्यावर काम करेल, स्वतःच्या सवयी, स्वतःच्या गुणदुर्गुणावर काम करेल त्याला बदल शक्य आहेत. पण सहजासहजी सगळेजण हे करायला तयार होत नाहीत. मग आपण काय करू शकतो? आपण आपल्या इच्छा आणि गरजा ठरवूयात, शोधूयात, कागदावर लिहूयात गरज पडली तर की किती गरजांमध्ये मी आणि पर्यायाने माझं कुटुंब आम्ही समाधानी होऊ शकतो. ही पहिली गोष्ट. आणि सतत सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या सहवासात प्रत्यक्ष सोशल मीडियावरती, फोनवरती अनेक लोक येणार आहेत. मग तिथं त्यांचं स्वभावदर्शन आपल्याला करता आलं तर आपण त्यांच्याकडून किती अपेक्षा करायच्या हे ठरवू शकतो. काही जण असतात एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हे लोक. गाणं ऐकलं आहे आपण, ते आहे ना. मग तिथं नुसतं म्हणण्यापुरतं नाही, दिल को देखो चेहरा न देखो चेहरेने लाखो लोगों को लुटा वगैरे. इथं कॉमन सेन्स वापरून प्रत्यक्ष आपल्याला त्या माणसाचा आपल्या स्वभावाशी कितपत मिळता जुळता प्रकार आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, त्या माणसाच्या सहवासात त्याच्याशी बोलल्यानंतर आपल्याला कितपत कम्फर्टेबल वाटते, किती बरं वाटते, त्या माणसाशी संवाद करावा असं वाटतोय का हे पण पाहणं गरजेचं आहे. काही ठिकाणी नाईलाज असतो, पर्याय नसतो, एकत्र राहत असतो आपण अशा ठिकाणी, जॉबच्या ठिकाणी, बिझनेसच्या ठिकाणी, कुटुंबामध्ये. तिथं ह्या समज गैरसमजाच्या जागा आहेत. नीट अभ्यासून आपल्याला संवाद कशा पद्धतीनं करायचा आहे हेच ठरवावं लागतं. आणि समोरचा माणूस आपल्याशी आज चांगला वागेल, उद्या वागेल याची खात्री नाही देता येत. कारण तो त्याच्या परिस्थितीनुसार, त्याच्या विचारानुसार, त्याच्या अवतीभोवतीच्या वातावरणानुसार, त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार तो आपल्याशी वागत असतो. त्यामुळं तो समोरचा माणूस आपल्याशी बोलताना आपल्याला सोशल मीडियावरती तो रिॲक्ट कसा होतोय, आपल्याशी तो संवाद कशा पद्धतीने करतोय, हा तात्पुरत्या स्वरूपातला संवाद आहे का या संवादामध्ये खरंच आपल्याशी नातं जोडणं त्या माणसाला गरजेचं वाटतंय. त्या सगळ्याचा जर नीट आपण स्टडी केला, अभ्यास केला, चिंतन केलं तर आपलं दुःख कमी होईल. पण याच्यावर जर विचार केला नाही आणि बस सकाळ आली असंच वरवर जगलो तर प्रत्येकजण येत्याचा धक्का देतील, कोणीतरी बोलतील, कोणीतरी आपल्या स्वार्थासाठी तुमचा फायदा करून घेतील आणि तुम्ही म्हणाल मी त्याच्यासाठी एवढं केलं, अमुक दिलं, तमुक दिलं आणि तरीसुद्धा तो माझ्याशी असाच वागला. कारण आहे ना, त्याला त्याचं पडलेलं आहे, तुमचं का पडलेलं आहे, आपल्या माणसांचं का, ते आपलं का पडलं आहे त्याला. म्हणून आपल्या हातात असलेल्या गोष्टी, आपल्या गरजा एक्झॅक्टली काय आहेत, माझ्या क्षमता काय आहेत, माझ्या मर्यादा काय आहेत हे आपल्याला स्वतःलाच तपासता आलं पाहिजे. आणि समोरचा माणूस एक्झॅक्टली आपल्याशी का जोडला जातोय याचं जर नीट आपल्याला आकलन झालं, याचा अभ्यास नीट झाला तर कमीत कमी तो माणूस आपल्याला त्रास नाही देऊ शकणार. हां, ठरवू शकतो आपण कसे आहात, बरे आहात, एवढ्यापुरतं. संवाद सुखद असेल, छान असेल, भेटूयात, बोलूयात, जाऊयात, मन मोकळं करूयात. शेअर करायला पण आपल्याला पाहिजेच ना कोणीतरी. मग अशी ठिकाणं जी आहेत, जी आज आहेत, उद्या आहे आणि बऱ्याच काळापर्यंत ती आपल्याला छान सुख अवस्थेत ठेवता आहेत, अशा ठिकाणी आपण संबंध ठेवूयात, संपर्क करूयात, भेटत राहूयात, बोलत राहूयात. पण जिथं गेल्यानंतर वारंवार वाद होत आहेत, वारंवार तिथं मतभेद होत आहेत, वारंवार गैरसमजाच्या जागा तयार होत आहेत, तिथं मात्र आपण नक्कीच सावध व्हायला पाहिजे. आणि मला या ठिकाणी काय विचारात बदल केला म्हणजे माझं दुःख कमी होईल की पर्यायाने आतमधलं सुख सापडायला लागेल. नाहीतर ते सुख सापडलं की मग आतला आनंद शोधण्याची प्रक्रिया आणखीन छान व्हायला लागते. चला, प्रत्येकाला तो आतला आनंद सापडावा
अशी त्या विधात्याला आपण प्रार्थना करूयात. धन्यवाद.